रामकृष्ण हरी. नमस्कार. वनस्पतीची ओळख यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्रांनो, बंधू भगिनींनो, कसे आहात? सुखी असाल, आनंदी असाल अशी प्रार्थना करून व्हिडिओला सुरुवात करतो. बघा, आपला वनस्पतीची ओळख हा जो यूट्यूब चॅनल आहे, ह्या चॅनलच्या माध्यमाद्वारे वनस्पतींची ओळख आणि औषधी उपयोग तुम्हाला सांगितले जातात. आता पाऊस पडेल आणि पाऊस ज्या वेळेस पडेल त्यावेळेस तुम्हाला इतकी काही जबरदस्त माहिती मी आपल्या चॅनलच्या द्वारे सांगणार आहे की नवीन वनस्पती उगवतील. ज्यावेळेस नवीन वनस्पती उगवतात त्या अनेक वनस्पतींची तुम्हाला ओळख करून देणार, त्याची माहिती सांगणार. परंतु अजून काय झालेलं आहे, पाऊस पडलेला नाही. तर पाऊस पडल्यानंतर मी तुम्हाला त्याची माहिती सांगेलच. तर बघा, आज तुम्हाला तुमचा वेळ नाही घेता एकदम एक जबरदस्त असा उपाय सांगतोय. तुम्हाला अशोक वृक्ष सर्वांना माहित आहे, ज्यांना माहित नाही त्यांना इथे त्याचे फोटो दाखवत आहे मी. तर अशोक वृक्षाचे तुम्हाला मी आज आयुर्वेदिक औषधी उपाय सांगणार आहे आणि काही तांत्रिक उपाय सांगणार आहे. तरी व्हिडिओ स्किप करू नका, हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि हा व्हिडिओ दुसऱ्यापर्यंत शेअर करा, लाईक करा. व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा. अशीच माहिती मी आपल्यासाठी घेऊन येत राहते. तर अशोकाचा वृक्ष हा खूप प्रभावशाली आहे. हा उंच वाढणारा वृक्ष आहे. याचे पानं असे असतात आणि अशोकाचे तुम्हाला मी आज काही जबरदस्त असे उपाय सांगत आहे. तर ते लक्षपूर्वक ऐका. अशोकाच्या वृक्षाचे उपयोग. अशोकाचं झाड हे शुभ आहे. अशोकाचं झाड हे शुभ आहे. हे एक झाड आपल्या दारासमोर घरासमोर लावल्यानं शुभ कार्य होतं. त्याचप्रमाणे अनेक तुमचं शोक आणि दुःख नाहीसे होतात. हे झाड पूजनीय आहे. म्हणून पूजेसाठी आपल्या ज्याच्या घरासमोर जागा असेल त्यांनी घरासमोर अशोकाचं झाड किंवा घराच्या आजूबाजूला अशोकाचं झाड लावावे. त्याचे दुःख शोक नष्ट होतात आणि त्याला आनंद मिळतो. हे पूजनीय झाड आहे. याची पूजा केल्याने आपल्या घरामध्ये वातावरण शांत आणि आनंदी राहतं. अशोकाच्या झाडाचं पान तुम्ही जर आपल्या डोक्यावरती बांधलं तर तुमचं कुठलंही कार्य सफल होणार. कुठलंही कार्य सफल होण्यासाठी अशोकाचं पान आपल्या जवळ ठेवा किंवा आपल्या डोक्यावर बांधलं तर एकदम उत्तम. डोक्यावर टोपीमधून घाला किंवा फेट्यामधून किंवा डोक्यावर अशोकाचं पान जर बांधलं, कोणत्याही कार्याला जर गेलं तर तुमचं कार्य 100% यशस्वी होणार, सफल होणार. तर कुठलंही कार्य सफल करण्यासाठी अशोकाचा पत्ता आपल्या डोक्याला बांधा. अशोकाचा पत्ता डोक्याला बांधल्याने तुमचं कुठलंही कार्य सफल होईल. अशोक झाडाची आपण पूजा करायची. पूजा केल्याने आपल्या घरातलं वातावरण आनंदी आणि शांत राहील. त्याचप्रमाणे याला नित्यनेमानं आपण जर पाणी घातलं, नित्यनेमानं आम्ही ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तयाजवळी, नित्यनेमानं तुम्ही जर अशोकाच्या झाडाला पाणी घातलं तर कुठलीही देवी माता तुमच्यावर प्रसन्न होईल. आई जगदंबेचा तुमच्यावर आशीर्वाद आणि कृपा आशीर्वाद राहील. म्हणून अशोकाचं झाड हे शुभ आहे. लावून याला पाणी घालत जायचं आहे. अशोक वृक्षाला जे बी येतंय बघा, अशोक वृक्षाला जे बी येतंय तर अशोक वृक्षाचं बी तुम्ही रवी पुष्य नक्षत्रावर विधिवत काढायचे. ते पूजा करून एका चांदीच्या ताबीज मध्ये भरायचा आहे. तो ताबीज आपल्या गळ्यामध्ये किंवा दंडामध्ये धारण करायचा आहे. असा अशोकाच्या वृक्षाचं बी चांदीच्या डबीमध्ये भरून आपण जर धारण केलं तर आपल्या प्रत्येक कार्यामध्ये लाभ होईल. प्रत्येक लाभ होईल. प्रत्येक कार्य आपलं यशस्वी होईल आणि जिथं जाल तिथं तुमचा लाभच होईल. तुम्हाला लाभच होईल, तुमची हानी होणार नाही. मग हे अशोकाच्या झाडाचा हा एक जबरदस्त तांत्रिक उपाय आहे. अशोकाचं बी रवी पुष्य नक्षत्रावर विधिवत काढून त्याची पूजा करून चांदीच्या ताबीज मध्ये भरून गळ्यामध्ये दंडावर धारण करा. 100% तुम्हाला लाभच होईल जीवनामध्ये. हे रोग जर असेल आणि रोगाचं समूळ तुम्हाला नष्ट करायचं आहे, नायनाट करायचा असेल तर अशोक वृक्षाची साल काढून ठेवायची. कधी रवी पुष्य नक्षत्रावर पौर्णिमेच्या दिवशी किंवा रवी पुष्य नक्षत्रावर गुरुपुष्य अमृत योगावर ग्रहण काळामध्ये तुम्ही अशोकाच्या झाडाची साल काढायचे. श्रीराम मंत्राचा जप करून त्याचे तुम्ही पावडर करा किंवा ते असं भरड चूर्ण करून ठेवा. आणि अशोकाच्या झाडाच्या सालीचा काढा तुम्हाला कंटिन्यू खंड न पडता एक टाइम रोज सकाळी अनाशा पोटी असा 41 दिवस तुम्हाला हा काढा घ्यायचा आहे. 41 दिवस जर काढा घेतला तर तुमच्या शरीरामध्ये असणारे सगळ्या रोगांचं निर्मूलन होईल. परत तुम्ही महिन्यानं, 2 महिन्यानं, 4 महिन्यानं, पुन्हा 1 हप्त्यासाठी, 2 हप्त्यासाठी हा काढा घेऊ शकता. तर एकदम जबरदस्त उपाय आहे. सगळे रोगमुक्ती शरीरातील सर्व रोग बरे करण्यासाठी अशोकाच्या झाडाच्या सालीचा काढा 41 दिवस घ्या, तुम्ही रोगमुक्त व्हाल. स्त्रियांचे रोग तर एकदम 100% बरे करणारा अशोकाचं झाड आहे. स्त्रियांचे सर्व रोग मुक्त करणार आहे अशोकाचं झाड. तर ह्या अशोकाच्या झाडाचा काढा घेऊन रोगमुक्त व्हा. काही लोकांना चिंता असते, टेन्शन असतं, झोप येत नाही. तर तुमची चिंता घालवण्यासाठी, टेन्शन घालवण्यासाठी, चांगली झोप लागण्यासाठी तुम्हाला काही दिवस अशोकाची पानं 2 ते 4 पानं चावून खायची आहेत. सकाळ संध्याकाळ 2 टाइम खायची आहेत. तर अशा प्रकारे अशोकाची पानं सकाळ संध्याकाळ चावून खाल्ल्याच्या नंतर तुमची चिंता आणि शोक दूर होईल. तुम्हाला झोप चांगली येईल. अशोकाच्या पानांचा हा एक जबरदस्त असा उपयोग आहे. रविपुष्य किंवा गुरुपुष्य अमृत योगावर, रविपुष्य किंवा गुरुपुष्य अमृत योगावर तुम्हाला
अशोकाच्या झाडाची मुळी काढायची, मुळी जड अशोकाच्या झाडाची मुळी काढायची, त्याची पंचामृताने पूजा करायची, स्नान घालून पूजा करून ते तुम्ही अंगावर धारण करायचे आहे। अशी मुळी अंगावर धारण केल्याने किंवा पूजा घरामध्ये तिजोरीमध्ये ठेवल्याने तुमच्या घरामध्ये धनाची वृद्धी होईल, धन प्राप्ती होईल, तुम्हाला तुमच्या घरामध्ये धन येईल आणि टिकून राहील। धन प्राप्तीसाठी याचा एकदम प्रभावशाली उपाय आहे। अशोकाची मुळी काढून ती पूजा करून आपल्या घरामध्ये किंवा अंगावर धारण करा। त्याचप्रमाणे तुमचं दारिद्र्य कायमचं घालवायचं असेल तर दारिद्र्य कायम घालवण्यासाठी सुद्धा अशोक वृक्ष तुमचा खूप उपयोगी आहे। तर अशोक वृक्षाचा उपयोग कसा होतो दारिद्र्य घालवण्यासाठी? अशोकाला फुलं येतात, त्यावेळेस अशोकाची फुलं तुम्ही काढून ठेवायची आहे, त्याची पावडर करायची आहे आणि अशोकाच्या फुलाची पावडर तुम्ही एक चिमूटभर रोज खाल्ली, 40 दिवस अशोकाच्या फुलाची पावडर नित्यनेमाने खा किंवा खडीसाखर टाकून त्याचं सरबत करून फुलांचं प्या। असं जर केलं तर तुमच्या जीवनामधून दारिद्र्य पळून जाईल, दारिद्र्य कंटाळून आणि पळून जाईल, तुम्ही दारिद्र्य राहणार नाही। त्याच्यासाठी तुम्हाला अशोकाची फुलं पावडर करून खायची आहे किंवा त्याची सरबत करून प्यायची आहे। त्याचप्रमाणे तुम्हाला एखादी सिद्धी प्राप्त करायची आहे, परंतु सिद्धी प्राप्त करता येत नाही, आजकाल तसे गुरु भेटत नाही, तसं ज्ञान भेटत नाही, कुठं बसावं, कुठली सिद्धी प्राप्त करावं ह्या कळत नाही। त्या लोकांनी काय करायचंय, ज्यांच्या अंतकरणामध्ये श्रद्धा आहे, विश्वास आहे, कुठली तरी सिद्धी प्राप्त करायची, कुठली तरी देवता प्राप्त करायची, असं जर ज्यांना वाटत असेल तर त्यांनी काय करायचंय, अशोकाच्या झाडाची एक कलम करायची, ती रवी पुष्य नक्षत्रावर एक काडी आणायची, त्याची पेन्सिल करायची, त्या पेन्सिलनं भोजपत्रावर अष्टगंध किंवा कुंकू किंवा कुंकू आणि अष्टगंध एकत्र करून त्यांनी कुठल्याही प्रकारचा भोजपत्रावर एक मंत्र लिहायचे। कशाच्या? अशोकाच्या कलमनी कुंकुवाने एका भोजपत्रावर मंत्र लिहायचे। कुठलाही मंत्र लिहू शकता तुम्ही। सर्व मांगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते किंवा देव्ये महादेव्ये शिवाय सतत नम नम प्रकृत भद्राय नियता प्रणता स्मताम। अशा प्रकारे कुठलाही तुमच्या आवडीचा तुम्ही एक देवी मंत्र लिहायचा आहे आणि तो भोजपत्राची घडी करून ती आपल्या डायरीमध्ये पॉकेटमध्ये सतत आपल्या जवळ ठेवायची आहे। तुमच्यावर देवी आई जगदंबेची कृपा होऊन तुम्हाला कुठली तरी एक सिद्धी प्राप्त होईल। तर अशा प्रकारे भोजपत्रावर देवीचा कुठला एक मंत्र लिहा आणि तो मंत्र लिहून तुम्ही तो आपल्या जवळ ठेवा, देवीची सिद्धता प्राप्त होईल। तर असे हे अशोक वृक्षाचे मी तुम्हाला काही औषधी काही तांत्रिक उपाय सांगितलेले आहेत, हे उपाय करून आपण आपल्या जीवनामध्ये सुखी आनंदी होऊ शकता। हे उपाय मी तुम्हाला ग्रंथाच्या आधारे ग्रंथामधून सांगितलेले आहेत, याचा तुम्ही रिझल्ट घ्या, रिझल्ट आल्यानंतर कमेंट करा। ही जी माहिती सांगितली ही ग्रंथामधून सांगितलेली आहे। धन्यवाद। रामकृष्ण हरी, जय धन्वंतरी भगवान।